हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली। आज आपण नाशिकमधील प्रसिद्ध नवसाला पावणारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री नवशा गणपतीचे दर्शन घेणार आहोत। पेशवेकालीन इतिहासाला लाभलेले हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आनंदवली परिसरात वसलेले आहे। चला तर मग बाप्पाचे मनमोहक दर्शन घेऊया। मंदिरात जायच्या आधी थोडा नाश्ता करून घ्यायचा असं आम्ही ठरवलं। मधुर स्वीट्स छान आहे असं ऐकलं होतं, सो तिथेच नाश्ता करून घ्यायचं ठरलं। तर आम्ही तिथे नाश्त्यासाठी थांबलो। गरम नाश्त्यामध्ये बघितलं तर फारसं काही उपलब्ध नव्हतं, फक्त पाववडा आणि सँडविच गरम मिळत होतं। मग पाववडा आणि सँडविच घेतले, ते खाल्ले, सोबत कोल्ड्रिंक्सही घेतली। तसा आम्ही पोह्याचा नाश्ता घरून करून निघालो होतो, पण मंदिरात जाण्याआधी थोडं खावंसं वाटलं म्हणून इथे थांबलो। नाश्ता झाल्यानंतर आता निघालो थेट मंदिराच्या दर्शनासाठी। चला पुढे तुम्हालाही मंदिराचे दर्शन घडवते। बाय बाय। मम्मी जागली ना, मम्मी तर मधुमती आहे। अरे यार, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला इथे भाविकांची मोठी गर्दी होते। आता आपण प्रसिद्ध बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत। मंदिरामध्ये श्री व्यंकटेश म्हणजे बालाजी महाराजांचे सुंदर दर्शन घेता येतं। मंदिराचा परिसर खूपच शांत आणि प्रसन्न आहे। इथे आल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं। चला तर मग आता आपण बालाजी महाराजांचे दर्शन घेऊया। तिकडून जायचं, इकडून मागे घेऊ दे। आपले छान दर्शन झाले आहे आणि इथून आपल्याला सोमेश्वर धबधब्याचं खूप सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे। सोमेश्वर धबधब्याचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे।